मित्रांनो नमस्कार. आज आपण परत एकदा आमच्या शेतावरती आमचा जो आंबा आणि शेवग्याचा जो मिश्र प्लॉट आहे त्यामध्ये आज आपण उभे आहोत. आमची आंब्याची लागवड चालू आहे आणि माझ्या हातामध्ये तुम्ही हा बांबू बघत असाल की जो आपण आधारासाठी आंब्याला लावत असतो. खरं तर काल जेव्हा गावात आलो तर पावसाने माझं स्वागत केलं आणि तो पाऊस सगळा तुम्हीसुद्धा फेसबुकला माझ्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला आहे. आणि आज लख्ख ऊन आहे. म्हणजे निसर्ग बघा कसा असतो. एका दिवशी माणसाला आनंदात न्हावून काढतो तर दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये तापवून सोडतो. असा हा निसर्ग आहे. परंतु निसर्गाने उघाड दिल्यामुळेच कदाचित असेल आम्हाला ही सगळी कामं करणं सोपं चाललं आहे. हा आता तुम्ही प्लॉट पाहू शकता. जरा प्लॉट फिरून दाखव. मल्चिंग अंथरलं आहे आपण आणि ही आंब्याची रोपं जवळपास सगळीकडे लावून झालेली आहेत. तर आपली जी शेतीच्या संदर्भातली जी त्रिसूत्री आहे बेड, ड्रीप आणि मल्चिंग, तर त्या त्रिसूत्रीच्या आधारावरतीच ही आंब्याची आमची लागवड चालू आहे. आंब्यासोबत आम्ही शेवग्याची लागवड केली होती, तुम्हाला मी दाखवलं होतं. तर हे शेवग्याची तुम्ही जर बियाणे लावली होती आम्ही आणि ही आता रोपं अतिशय चांगल्या पद्धतीने उगवली आहेत. अतिशय चांगली उगवण यावर्षी या वेळेसची या शेवग्याची झाली आहे. इंगोले आबांचे खूप खूप आभार. त्यांचं मार्गदर्शन आमच्या शेवग्याला चालू आहे. खालच्या शेवग्यांची छाटणी झालेली आहे, ती पण थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवतो. सध्या ही जी आंबा लागवड आपली चालू आहे त्याबद्दल मी आपल्याला बोलू इच्छितो. चापोलीला श्री नर्सरी म्हणून आहे. नंदू काय नाव आडनाव आहे त्यांचं आहे का पावती? नाही, बरं ठीक आहे. चापोलीच्या श्री नर्सरीमधून आम्ही ही रोपं आणलेली आहेत. मागच्या वेळेस आडनाव आठवलं होतं, नाव आठवलं नव्हतं. आता नाव आठवायला लागले, आडनाव आठवत नाही. ठीक आहे, आठवलं तर नंतर व्हिडिओमध्ये मी सांगतो तुम्हाला. परंतु आता ही जी आंब्याची लागवड आम्ही करतोय यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काही शेतकऱ्यांनी मला उपस्थित केला होता की हा जो बांबू आम्ही आधारासाठी देतो, तर हा बांबू जमिनीमध्ये गेला आणि ह्याला ओल लागली की हा कुजतो. आणि कुजतो हे सत्य आहे. आणि कुजल्यामुळे झाडाच्या मुळांना काही रोग होऊ शकतो, ही पण वस्तुस्थिती आहे. परंतु त्याच्यावरती उपाय म्हणून आमच्या लोकांनी एक जुगाड केला आहे आणि तो जुगाड मी तुम्हाला आज सांगणार आहे. पण सगळ्यात पहिले आपण यांची आंबा लावण्याची पद्धत बघूया. ही आहे बांबू, हे आहे आंब्याचं रोप, ही आहे 5 किलोची बॅग, हा आहे केलेला खड्डा, हे दाखव इथं, हा आहे केलेला खड्डा, ही मल्चिंग आणि हे ड्रीपची नळी, बरं का. तर आणि हे खतं मिसळून आम्ही खताचं असं जागेजागी खड्ड्याच्या शेजारीच असं खताचे ढिगारे आम्ही टाकत गेलेलो आहोत. तर ही आता आमची तयारी आंबा लागवडीची पूर्ण झाली आहे. आणि आमचा मारुती आहे, आमचा विठ्ठल आहे. ही लोक अतिशय प्रेमाने आणि जीव लावून या आंब्याची लागवड करत आहेत. हा केसर आंबा आहे, श्री नर्सरी चापोलीमधून आणलेला आहे. त्या मालकाचं नाव मी थोड्या वेळात आडनाव आठवलं की तुम्हाला सांगतो. पण मारुती आता सुरू करू. आता ही ब्लेड आहे घेतलेली. ह्या ब्लेडमधून हे मूळची जी बांधणी आहे, मूळचा जो हा छोटा बांबू आहे, तर ते बाजूला काढतात आमची गडी. त्यांची ही पद्धत आहे. कदाचित ह्याच्यामध्ये काहीतरी उणीव असू शकते, मी तुम्हाला नाही म्हणत नाही. त्यांची ही पद्धत आहे. त्यांना जे सांगितलं गेलं त्या पद्धतीने ते करतात. तिकडं आमचा विठ्ठल आता खतं कालवतोय, तुम्ही बघून घ्या. आणि मारुतीने ब्लेडनी आता हे जे 5 किलोची जी पिशवी होती त्याचं जे प्लास्टिक आहे ते काढलं आहे, ब्लेडनी चिरलं आहे. आता ह्या प्लास्टिकचा जुगाडासाठी उपयोग कसा केला ते तुम्हाला मी दाखवणार आहे. म्हणजे आता म्हणलो ना बांबूसाठी एक जुगाड केला आहे, तो जुगाड ह्या प्लास्टिकचा आहे. आता हे झाड त्यांनी बाजूला काढलं आहे आणि झाड हे खड्ड्यामध्ये त्यांनी आता लावलं आहे. विठ्ठल पकड झाडाला घ्या. हां, आता हा जो जुगाड मी तुम्हाला म्हणलं, ही जी प्लास्टिकची बॅग आहे याचा तो जुगाड आहे. आता मारुती काय करतो ते बघा. ही प्लास्टिकची बॅग अशी या बांबूला लावतो, गोल फिरवून हिला व्यवस्थित थोडं हां, हे व्यवस्थित ह्याला करतो. आणि याच्यावरून एक रबर खिशात ह्याचं आहे बघा. हे जे रबर आहे, रबर, हां, हे रबर, याला 2 रबर म्हणजे मजबूत राहावं. एक रबरला असलं की ते तुटून जाते म्हणून 2 रबर याला लावून हे निष्ठून आहे अशा पद्धतीची व्यवस्था आता आमच्या मारुतीने केलेली आहे. तुम्ही बघू शकता हा बांबू आणि ह्याला लावलेलं तीच बॅग आहे जी 5 किलोच्या आंब्याच्या त्याच्यासोबत आलेली प्लास्टिकची बॅग आहे. ही प्लास्टिकची बॅग ह्याला लावल्यामुळे खाली जे कुजण्याचा जो आपल्याला धोका असतो किंवा शक्यता असते, ती शक्यता मावळवली ह्याने. म्हणजे ती शक्यता मावळली असंही म्हणू शकतो, पण आपण कमीत कमी केलेली आहे ती शक्यता, हे तर आपण निश्चित मानतो. आता हा अशा पद्धतीने प्लास्टिक लावलेला जो बांबू आहे तो आता मारुती खड्ड्यामध्ये लावेल. हां, अशा पद्धतीने त्या खड्ड्यामध्ये बांबू लावतात. ते झाड ठीक ते मी पकडतो ना. त्याला आधी तू घाई करू नको, तू थांबतो, त्याला बांधू दे, ती काढून दे त्याला. ते बांधल्याच्या नंतर हे साडीचे मला दे.
तू बांध मारुती. हे आपल्या महिलांच्या ज्या साड्या असतात टाकून दिलेल्या, त्या साडीपासून हे त्यांनी पट्ट्या तयार केल्यात अशा, आणि या पट्ट्या ते व्यवस्थित ज्या त्या ठिकाणी बांधतात. सरळ करा बांबू, सुरू कर टाकायला. आणि आता ते खत मिश्रित जी माती आहे ती आमचा विठ्ठल इथं बुडाशी टाकतोय. ठीक आहे ना, काढलंय. आणि मारुती अशा पद्धतीने या झाडांना तो जो साडीचा कपडा आहे काढलेला तर तो बांधून काढतोय. वरच्या बाजूला बांधणं गरजेचं आहे. काही ठिकाणी आमच्या माणसांकडनं वरच्या बाजूला बांधायचं राहून घेतलंय. त्यांनी काय केलं, खाली एक बांधलं, मध्यभागी एक बांधलं, पण वरच्या बाजूला बांधायचं राहून गेलंय. तर ते परत एकदा बांधणी वरच्या बाजूची आपल्याला मारुती करावी लागेल. आमचे गडी पुन्हा एकदा परत एकदा चक्कर मारून जिथं जिथं वरच्या बाजूला बांधायचं राहिलंय तर ते बांधून घेतील. आता हे पहा आपण कशा पद्धतीने विठ्ठल माती टाकतोय. ती जे बांधली का मला झाडाला काच घालते ती म्हणून काच घाली. हा, हे साडीचा कपडा निवडण्याचं कारण मारुती सांगतोय की सुतुळी जर आपण बांधली तर ती झाडाच्या ह्याला काचते आणि त्याला जखम होते आणि आजार आणि म्हणजे हे पक्क झालं हे. हा, जखम होते म्हणून ते सुतुळी न करता त्यांनी हा कपड्याची निवड केली आहे. कपडा फांदीला घासत नाही आणि त्या झाडाचं जे हे आहे, खोड आहे, याला पण खोडच म्हणावं ना मारुती, बरोबर आहे, त्याला इजा होत नाही आणि झाड सशक्त राहतं. आता विठ्ठलनी हे पूर्ण माती भरली आहे, तुम्ही बघू शकता. पायाने तुडवायची जरा. अरे हा, तुडवा आता विठ्ठला बघा, हे असं पायाने तुडवून त्याला व्यवस्थित ते जमिनीमध्ये बसेल मजबूतीनं. अशा पद्धतीची मजबूत व्यवस्था विठ्ठल आणि मारुतीने केली. तरी विठ्ठलनं दाबलंय ते बरं आहे. मारुती जर उभा राहिला तर अजून थोडी माती बाहेरची आणून तिथं टाकावी लागेल, अतिरिक्त माती. म्हणून उभा राहून दाबण्याची जबाबदारी आम्ही विठ्ठललाच दिली आहे की जेणेकरून माती कमी पडू नये. नाही तर मारुतीला जर उभं केलं तर माती कमी पडण्याची आणि अजून दुसरी माती आणावं लागण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, की आता आंब्याचं झाड तुमच्यासमोर प्रात्यक्षिक, आंब्याच्या झाडाच्या लागवडीचं प्रात्यक्षिक तुमच्यासमोर माझं तुम्हाला दाखवून झालेलं आहे. आणि त्रिसूत्री आपली बेड, ड्रीप आणि मल्चिंग अशा पद्धतीने आम्ही सुराग अगोदरच मोठं करून घेतलं होतं की जेणेकरून 5 किलोची बॅगमध्ये बसेल. खड्डा केला आणि बाकीची प्रक्रिया तुम्हाला मी आता दाखवली. यात सगळ्यात महत्त्वाचं की बांबू जमिनीमध्ये जाऊन त्याला ओल मिळाल्यामुळे, माती मिळाल्यामुळे जो कुजतो, त्या कुजण्यावर जो देशी आणि घरगुती जुगाड आमच्या लोकांनी केला आहे, तीच प्लास्टिकची बॅग त्याला लावण्याचा तो जुगाड मला तुम्हाला दाखवायचा होता. आणि ह्या हुशारीबद्दल आमच्या माणसांचं मला कौतुक पण करायचं होतं. कुणाचं डोकं आहे हे? हो, विठ्ठला, तुमचं डोकं आहे का? वा 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 वा, बघा. आणि तुम्ही म्हणता की शिकलेलीच माणसं हुशार असतात. तसं नसतं. हुशार आणि अक्कलबाज माणूस खेड्यात सुद्धा असतो. तो शिकलेला असो किंवा नसो, देव बुद्धी द्यायला कुणालाच कमी पडत नाही. पण बुद्धीचा वापर कुणी कसा करायचा हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतं. ह्या लोकांनी देवाने दिलेल्या बुद्धीचा योग्य वापर करून, हे जुगाड करून या पद्धतीने आंब्याच्या झाडाची लागवड केली. मित्रांनो, 4.5 फुटाचं साधारणतः झाड असेल. हे एकदा चिटकलं, मजबूत झालं की मग आम्ही पहिली छाटणी त्याची आंब्याची घेऊ, ज्याच्याकरून ब्रँचिंग त्या झाडाची सुरू होईल. आम्हाला असं सांगितलं की पहिली छाटणीनंतर 3 ब्रँचेस घ्या, 3ला छाटा, त्याच्या 9 होतील, 9ला छाटा, तिच्या 27 होतील. आणि त्या 27 ब्रँचेस हे राखण्याचं आमचं उद्दिष्ट आम्हाला ज्यांनी सांगितलं त्यांनी दिलं आहे. त्या पद्धतीने आम्ही हा प्रयत्न करू. तर आता जवळपास आंबा लागवड संपत आलेली आहे, बरोबर आहे. हे सगळं फिरून दाखवा तिकडून, त्या असं राऊंड मारा. जवळपास आंबा लागवड आमची सगळी आता लावून झालेली आहे. आणि शेवगासुद्धा आमचा उत्तम उगवलेला आहे. वरती सीताफळ आहे, हा शेवगा आणि आंब्याचा प्लॉट आहे, याच्या खाली शेवगा आहे परत. आणि इकडच्या बाजूला आता आम्ही खरबुजाची लागवड सप्टेंबर महिन्यामध्ये करणार आहोत, जसं मी तुम्हाला मागं सांगितलं होतं. अशा पद्धतीने शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग हे मी करत असतो. आणि जे काही मी करतो ते तुमच्या समोर फेसबुकच्या माध्यमातून समाजाच्या समोर ठेवतो, जेणेकरून माझ्या शेतकरी मित्रांनी यातनं काही ना काहीतरी त्यांना घेण्यासारखं असावं. शेवटी ज्ञान म्हणजे काय असतं, जे आपण एकमेकाला वाटून एकमेकांना समृद्ध करतो त्याला ज्ञान म्हणतात. जे ज्ञान, जो अनुभव आपण स्वतःपुरताच ठेवतो ते अज्ञान झालं, त्याला ज्ञान म्हणत नाही. त्याच्यामुळे ज्ञान हे एकमेकाला सांगून करून, तुम्ही मला मी तुम्हाला सांगून एकमेकांना समृद्ध करण्याचं नावच ज्ञान आहे. आणि त्या पद्धतीनं हे माझे अनुभव तुमच्यासमोर ठेवून तुम्हाला शेतीच्या ज्ञानाच्या दृष्टीने समृद्ध करण्याचा माझा प्रयत्न आहे. तुम्ही उत्तम प्रतिसाद देताय. कुठंही मी जरी गेलो किंवा माझे परिचित जरी गेले, आता
सगळेच एकमेकाला सांगतायत की अभिजित भैयांचे शेतीवरचे व्हिडिओ खूप छान असतात आणि ते चांगली प्रगतिशील आणि प्रयोगशील शेती करतायत. करण्याचा उद्देश हाच आहे मित्रांनो की हे मी करू शकतो. ईश्वराने मला हे प्रयोग करण्याच्या पात्रतेमध्ये आणून बसवलं आहे, तर मी प्रयोग करत राहायला पाहिजेत. माझे जर प्रयोग यशस्वी झाले तर त्यातनं अनेक होतकरू शेतकरी, माझे तरुण मित्र, तरुण शेतकरी यातनं शिकतील आणि नवनवीन प्रयोग करण्याचं धाडस त्यांचंही वाढेल. हीच ती जागा आहे जिथं मी पेरूची बाग मोडली होती आणि पेरूची बाग हसत हसत मोडतोय असा मी तुम्हाला व्हिडिओ केला होता. हीच ती जागा आहे. याच जागी पेरूची बाग मोडली होती ना आता याच जागी आंब्याची आणि शेवग्याची लागवड मी केली आहे. यालाच जीवन म्हणतात मित्रांनो. हरून थकून हत्यार टाकून जगण्याला जीवन म्हणत नाही, तर परत एकदा उभारी घेण्याला जीवन म्हणतात. आणि ती उभारी घेण्याचा प्रयत्न याच रानामध्ये आंब्याची आणि शेवग्याची लागवड करून मी करतोय. पेरूचा प्रयोग अयशस्वी झाला, नाही जमला, हरकत नाही, परंतु आंब्याचा आणि शेवग्याचा प्रयोग निश्चित यशस्वी होईल याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी असो. धन्यवाद.